युरोपियन देशांमध्ये कट्टर इस्लामिक परदेशी नागरिक सध्या धुमाकूळ घालत आहेत. आता त्यांनी अमेरिकेकडे आपली दृष्टी वळवली आहे. न्यूयॉर्कच्या महापौरपदी ममदानी यांची निवड झाल्यानंतर तेथील मुस्लिमांची अमेरिका हिरवा करण्याच्या दिशेने वाटचाल होऊ लागली आहे. अमेरिकेतील काउन्सिल फॉर अमेरिकन इस्लामिक रिलेशन या संस्थेचा संस्थापक नियाद अवाड याचं एक ट्विट सध्या गाजत आहे. तो अमेरिकेतील मशिदींना सरळ चेतावणी देतोय. त्याने मुस्लिमांना एक कार्यक्रमच दिलाय. तो म्हणतो, अमेरिकेत किमान 10,000 मशिदी आहेत. प्रत्येक मशिदींनी किमान 5 मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करावा. आपल्याला 2050 पर्यंत 10,000 मुस्लिम पत्रकार, 10,000 पॉलिटिकल सायन्स तज्ज्ञ, 10,000 न्यायाधीश आणि 10,000 चित्रपट निर्माते हवे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुस्लिमांना अमेरिकेवर ताबा घेण्यासाठी तो चेतावणी देतोय. यासाठी मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.